जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण PRN अनब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शेवटच्या 2 संधी देण्यात आलेल्या आहे. पण तरीसुद्धा परीक्षा फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांना अडचण येत असेल तर नेमके त्यांनी काय करावं याबाबत या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पदवी आणि उत्तीर्ण आहे म्हणजे बॅकलॉग आहे अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या 2 संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. पण शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ह्याच परीक्षा किंवा हेच पेपर त्यांना पूर्ण करून घेता येणे आवश्यक आहे. यानंतर पुन्हा संधी दिली जाणार नाही. आत्तापर्यंत विद्यापीठांनी मागच्या वर्षी 1,27,000 विद्यार्थ्यांना संधी दिलेली होती आणि आता PRN ज्यांचे रद्द झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना 24,000 विद्यार्थ्यांना ही संधीचा फायदा होणार आहे. अजूनही 10,000 विद्यार्थी या दायऱ्यामध्ये येणारच आहे. असा जो काही निर्णय आहे तो मॅनेजमेंट अकॅडमिक काउन्सिलनी दिनांक 14 तारखेला जी काही अकॅडमिक काउन्सिलची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि ज्यांचे बॅकलॉग राहिलेले आहे त्यामुळे त्यांचे पदवी अनुत्तीर्ण आहे किंवा त्यांची पदवी पूर्ण झाली नाही अशाच विद्यार्थ्यांना त्यांनी आता संधी दिलेली आहे. म्हणजे बघा, एखादा विद्यार्थी जर का आता TY ऑलरेडी होऊन गेलेला आहे पण त्याचे जर का 1 किंवा 2 विषय बॅकलॉग राहिले असेल तर अशाच विद्यार्थ्यांना आता संधी दिली जाणार आहे. ओके, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नवीन वर्गाला प्रवेश घेणं, ओके, म्हणजे एखादा विद्यार्थी असेल तो काय म्हणेल की सर मी तर आता TYला माझं SY क्लिअर आहे पण मी TYला प्रवेशच घेतला नाही, मग मी आता प्रवेश घेतो आणि मग काय करतो या वर्षात TYची परीक्षा पूर्ण देतो. तर अशा विद्यार्थ्यांना ही संधी लागू राहणार नाही. फक्त जे विद्यार्थी अंतिम वर्षाचे आहे पण त्यांचे बॅकलॉग राहिलेले आहे अशाच विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलेली आहे, ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, अदरवाईज बाकीच्या विद्यार्थ्यांना पर्याय असा आहे, सपोज एखादा विद्यार्थी फर्स्ट इयर क्लिअर केलं आणि त्यांनी पुन्हा प्रवेशच घेतला नाही, आता तो म्हणतोय की मी या 24-25 मध्ये काय करतो, मी माझी पदवी पूर्ण करतोय, त्याला ती जमणार नाही. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, पुन्हा एकदा फर्स्ट इयरला फ्रेश ॲडमिशन घ्यावं आणि FY SY TY किंवा जे असेल ते त्यांनी पूर्ण करून द्यावं. कारण ह्या एकाच वर्षामध्ये 2 सत्रामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण डिग्री ही पूर्ण करता आली पाहिजे. आता प्रश्न असा आहे की काही विद्यार्थ्यांना तरीसुद्धा PRN त्यांचा अनब्लॉक झालेला नाही, PRN ब्लॉक किंवा PRN व्हॅलिडिटी ओव्हर असं जर का मेसेज तुम्हाला आत्ता दिसत असेल तर तुम्हाला काय करता येईल, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे ना त्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभागात तुम्ही काय करा, कॉलेजच्या एक्झाम सेलला भेट द्या आणि एक्झाम सेलला तुमच्या रिलेटेड डॉक्युमेंट्ससह काय करा, विद्यापीठाच्या एक्झाम सपोर्टला मेल करा. कुणाला मेल करायचा, एक्झाम सपोर्टला. ओके, एक्झाम सपोर्ट .pun.edu.pune.ac.in अशा नावाचा जो काही मेल ID आहे एक्झाम सपोर्टचा, त्या मेलवरती काय करायचा, वेब मेल थ्रू मेल करायचा. आता यामध्ये तुम्हाला सोबत कोणती माहिती द्यायची आहे तर नेम ऑफ स्टुडंट, त्याचं कोणत्या वर्गाला आहे तो, त्याचा PRN नंबर, त्याची काय ॲक्च्युअली क्युरी येते ती पण तुम्हाला द्यायची आहे विथ सपोर्टेड डॉक्युमेंट. एक्झाम्पल की तो विद्यार्थी ऑलरेडी TYला होऊन गेलेला होता पण त्याचे 1 किंवा 2 विषय बॅकलॉग होते पण तरीसुद्धा आता त्याचा PRN व्हॅलिडिटी ओव्हर, किंवा काही विद्यार्थ्यांना काय मेसेज येतो, कॉन्टॅक्ट टू पुणे युनिव्हर्सिटी किंवा कॉन्टॅक्ट टू एक्झाम सेल, असे जर का ज्या विद्यार्थ्यांना मेसेज येत असेल त्यांनी काय करायचं, ज्या महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घेतला तिथं परीक्षा विभागास भेटा. परीक्षा विभागाला विद्यापीठाच्या एक्झाम सपोर्टला तुमच्या माहितीसह मेल करायला लावा, तिथे त्यांना लगेच रिप्लाय भेटून जाईल. ओके, सो विद्यापीठांनी जी काही PRN अनब्लॉक केलेला आहे तर त्या सुवर्ण संधीचा संबंधित विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यापीठांनी हे शेवटची संधी दिलेली आहे. कृपया येणाऱ्या पुढच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 आणि एप्रिल 2025 अशा 2 परीक्षांमध्येच त्यांनी ही पूर्णपणे जी काही पदवी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकी एकही विषय बॅकलॉग राहिला तर याची सर्वस्वी जबाबदारी त्या विद्यार्थ्याची राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्ही काय करा, चांगला अभ्यासपूर्व वातावरणात परीक्षा द्या. कोणत्याही पद्धतीचं धडपण टेन्शनमध्ये राहू नका. काही विद्यार्थी 2013-19 पॅटर्नचे असतील तर त्यांना कदाचित काही 23 पॅटर्ननुसार किंवा 13 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना 19 पॅटर्ननुसार किंवा इक्वॅलन्सनुसार परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. त्याबद्दलचे परिपत्रक वेळोवेळी तुम्ही बघत चला. आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये
चॅनलमध्ये आणि यूट्यूब चॅनलला पण आपण सर्व माहिती देत असतो. त्यामुळं कृपया करून आपण आपल्या यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. काही जरी अडचण असल्यास तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.